श्री स्वामी समर्थ। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रागावरच्या औषध। आपण हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होतात, दुःख निर्माण होतात। त्याला कारणीभूत कोण असतो तर तो राग असतो। आणि राग जर आपल्या जीवनामधून निघून गेला तर ते उरेल ते फक्त सुख असेल, आनंद असेल। पण हा राग आपल्या जीवनामधून कसा निघून जाईल त्याच्यावरचा औषध काही आहे का, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर एकदा स्वामी समर्थांचं नाव घेऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बघा, आपण पाहत आहोत की रागावर नक्की औषध कोणतं आहे। तर जन्मभर तुम्हाला कधीच राग येणार नाही, हे 100% आहे। फक्त व्यवस्थित कान देऊन मन देऊन ऐका। आपल्या जीवनामध्ये रोज काही ना काही असं घडत असतं की आपल्याला राग मात्र हा येतच असतो आणि आपली चिडचिडसुद्धा एवढ्या भरपूर प्रमाणामध्ये होते। पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला राग येईल त्या वेळेला आपण जर शांत राहिलो तर आपलं थोडंही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसं हवं तसं घडत जाईल। पण मनुष्याचं चुकतं कुठे का जेव्हा राग येतो ना तेव्हा तो कधीच शांत बसत नाही। उलट त्या रागाला द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न हा मनुष्य करत असतो। पण त्याच ठिकाणी जेव्हा आपल्याला राग आला त्या ठिकाणी आपण संयम बाळगला, पण तो संयम कधी बाळगला जाईल, आपलं मन एकचित्त होईल तेव्हाच ना। पण हे मन एकचित्त कधी होतं की जेव्हा स्वामी समर्थांचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येईल तेव्हाच होईल ना। तर बघा, एक गृहिणी असते, तिला सतत प्रत्येक गोष्टीवर राग येत असतो। ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते। तिच्या या स्वभावामुळं घरातील लोक तिला वैतागलेले असतात। बघा, तिच्या या स्वभावामुळं घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असं। घरामध्ये सतत वाद भांडणं, वादविवाद वारंवार होत असत। बघा, एकदा काय होतं, त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो। तिने आपली समस्या त्या साधूला सांगितली आणि ती त्या साधूला म्हणाली, महाराज, मला सतत राग येतो, प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूपच राग येतो। माझी कितीही इच्छा असली तरीही मी माझा राग शांत करू शकत नाही। त्यामुळं तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा, मी माझ्या रागावर नियंत्रण करू शकेन। त्यानंतर त्या साधूने त्याच्या झोळीतून एक औषधाची बॉटल काढली आणि तिला सांगितलं की जेव्हा केव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे 4 थेंब तुझ्या जिभेवर सोड। 10 मिनिट ते जिभेवरचे औषध तोंडातच ठेवायचं, तोंड उघडायचं नाही। जर तोंड उघडलं तर औषध उपयोगी ठरणार नाही। आणि त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचंच होतं। त्यामुळं तिनं साधूने सांगितल्याप्रमाणे ते औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली। 7 दिवस हा प्रयोग तिने केला। जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध तोंडात ठेवल्यानं तोंड पूर्णपणे बंद ठेवलं। त्या 7 दिवसामध्ये तिच्या रागाचे प्रमाण खूप कमी आलं होतं, तिची चिडचिड कमी झाली होती। आणि 7 दिवसानंतर तो साधू जेव्हा पुन्हा तिच्या दरवाजाजवळ आला तेव्हा ती त्या साधूला नमस्कार करून म्हणाली, तुमच्या औषध माझ्यासाठी उपयोगी ठरलं आहे, माझा राग कमी झाला आहे, मी रागावर नियंत्रण करू शकले आहे आणि त्यामुळं माझ्या कुटुंबामध्ये खूप शांती आणि समाधान, बघा, समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे। बघा, त्यावेळेला तो साधू म्हणाला, मुली, जे मी तुला औषध दिलं होतं ते औषध नव्हतंच, कारण त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होतं। साधू पुढे म्हणतो, एक लक्षात घे, जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसलं ना तर रागावर नियंत्रण करता येतंच। ते कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे। जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण उलटे सुलटे बोलायला लागतो, त्यामुळं वाद वाढत जातात। म्हणूनच शांत राहून रागाचा इलाज करता येतो। खरं पाहता रागाने फक्त आपले नुकसानच होतं। रागामुळे आपण
चिडचिडे रागीड बनतो, लोकांच्या नजरेमध्ये वाईट बनायला सुरुवात होते. मित्रमैत्रिणींनो, संयमाने रागावर मात करा, कारण जोपर्यंत आपला रागावर कंट्रोल राहणार नाही तोपर्यंत या जीवनामध्ये दुःख कधीच कमी होणार नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये तुम्हाला दुःखाला नाहीसे करायचं आहे, तर राग तुमच्या जीवनामधून, तुमच्या अंतरात्म्यातून राग जर गेला नाही ना, तर तुमच्या जीवनामध्ये धन संपत्तासुद्धा निर्माण होणार नाही, धनाची प्राप्ती होणार नाही. आणि जरी ते धन निर्माण झालं तरी त्या धनामध्ये समाधान कधीच राहणार नाही, कारण जिथे राग अहंकार असतो ना, तिथे फक्त द्वेष आणि वाद विवाद असतात. रागावर जर नियंत्रण करायचं असेल ना, तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण चालू करा. श्री स्वामी समर्थ या नाम जपाचा बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल हे नामस्मरण तुमच्या जीवनामध्ये निर्माण करा. तुमचं प्रत्येक काम एवढं व्यवस्थित घडेल. बघा, स्वामींनी सांगितलेलं आहे की कधी कधी हा भक्त असतो ना, स्वामी सेवा सुरू करतो आणि त्याला लगेच प्रचिती हवी असते. पण स्वामी सांगत आहेत, जोपर्यंत आपण आपले दोष स्वतःचे मानत नाही की मी चुकलो आहे स्वामी, तोपर्यंत आपल्याला प्रचिती मिळणार नाही. म्हणजे जेव्हा आपण स्वामी सेवा स्वीकारतो, स्वामी भक्ती स्वीकारतो, तेव्हा आपण केलेले कर्म असतील किंवा केलेले वाईट गुण असतील ते स्वामींपुढे ठेवा. म्हणजेच आपण बघा, कधी कधी मनुष्य आपण आपले वाईट गुण असतात ना, तो लपवण्याचा प्रयत्न करतो, पण लपवून फायदा नाही. जोपर्यंत आपण केलेल्या पूर्ण कर्माचा पाढा वाचला जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनामधून राग कधीच जाणार नाही. आणि राग जाण्याचं एकमेव कारण म्हणजे उपासना चालू करा, स्वामींचं नामस्मरण बघा, माळेचं जप करा, तेव्हाच तुमच्या जीवनामधून राग कमी होईल आणि स्वामी समर्थांचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज ही वेळ गेलेली नाही, आज ही वेळ तुमच्या हातामध्ये आहे. सर्वच अवगुणांना बघा बाजूला सारून सद्गुणांच्या विचारांची बघा पाठराखण करा. कारण जेव्हा सद्गुणांच्या विचारांची, जेव्हा सद्गुण विचार असतात तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो. आणि आनंद जेव्हा निर्माण होतो तेव्हा मनसुद्धा प्रसन्न होतं. आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय बघा श्री स्वामी समर्थांची बघा आपल्याला भक्ती करता येत नाही. मन स्थिर हवं आणि स्थिर होण्यासाठी आपल्याला नामस्मरणामध्ये राहावं लागेल. जिथे स्वामी समर्थांचं नामस्मरण असतं तेव्हा चमत्कार घडायला वेळ लागत नाही आणि तुमचा राग कुठे निघून जाईल ना, ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही. श्री स्वामी समर्थ.